बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा काढल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड राज्यातील 40 ते 50 जागा लढवणार असून त्यात मराठवाडा आणि विदर्भातील जागांवर विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे। या संदर्भात आखरे यांनी सांगितलं की शिवसेना ठाकरे गटानं संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केल्यानंतर आम्ही आता अधिक सावध झालो आहोत। राजकारणात आम्ही सावध पवित्रा घेत विधानसभेच्या 40 ते 50 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याच्या जागांसह विदर्भातील जागांचा समावेश असून त्यानंतर इतर ठिकाणच्या जागांचा समावेश आहे। संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांकडून माहिती घेतली जाते। शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व इच्छुकांची माहिती आमच्या हाती येणार आहे। त्यानंतर नेमक्या कोणत्या जागा लढवायच्या याचा निर्णय सर्व पदाधिकारी एकत्र बसून ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या जागांवर आमचं अधिक लक्ष असणार असून त्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नियोजनाबाबत सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। शुक्रवारी दुपारीच आमची यादी जाहीर करण्याचे प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे। मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेडची मागील अनेक वर्षापासूनची भूमिका असल्याचं त्यांच्याशी बोलताना सांगितलं। सर्वांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असं जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं आखरे यांनी स्पष्ट केलं। पुढील काही दिवसातच आणखी एकदा जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचंही आखरे यांनी सांगितलं। वेगवेगळ्या पक्षाच्या विविध भूमिका असतात। ही निवडणूक महायुद्धासारखी लढली जाईल। महाराष्ट्र द्रोह्यांना मदत कोणी करतं हे जनता बघेल असं संजय राऊत यांनी सांगितलं। तसंच अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा आहे, निवडणुकीत लढावं लागतं असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश सावंत म्हणाले की माहीममध्ये विजय ठाकरे गटाचाच होणार आहे। 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू। पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं। आम्हाला म्हणाले की मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे, एक दिलानं काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं। अमित ठाकरे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणाले होते की लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर आदित्य ठाकरेंविरोधात 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी कोणताच उमेदवार दिला नव्हता। हे सर्व कोणत्याही उपकाराची परतफेड करण्यासाठी राज ठाकरेंनी केलं नव्हतं। आम्ही कोणत्याही मदतीची अपेक्षा करत नाही। आम्ही लढायला सज्ज आहोत। माहीम मतदारसंघाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण दुसरे ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या मतदारसंघातून शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत। माझ्या वडिलांविरोधात लढणारे आता माझ्या विरोधात लढत आहेत, पण माझ्या विरोधात सर्वजण एकवटले तरी मतदार मला तारतील याची मला खात्री आहे, असा ठाम विश्वास दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला। रोहित पाटील आज तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहेत। त्यांनी या निमित्तानं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। तासगाव मार्केट कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रोहित यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर सडकून टीका केली। ते म्हणाले, संजय काका पाटील यांनी केवळ स्वार्थासाठी पक्ष आणि गट बदलले। माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्या विरुद्ध लढत आहेत, पण माझ्या विरोधात सर्वजण एकत्र झाले तरी मतदार मला तारतील याची मला खात्री आहे। संजय काका पाटील यांनी लोकहित बाजूला ठेवून राजकीय भूमिका बजावली। लोकांना हे ठाऊक आहे ते माझ्या वडिलांविरुद्ध लढत होते, त्यामुळे लोक त्या पद्धतीने निर्णय घेत होते। आता पुन्हा ते माझ्या विरोधात लढत असल्याचं लोकांना ठाऊक आहे, त्यामुळे मतदारही याविषयी योग्य तो निर्णय घेतील। अजितराव घोरपडे यांच्यासह सगळ्यांना का एकत्र यावं वाटलं असेल याची मला कल्पना नाही, पण सर्वजण एकत्र आले तरी माझ्या मतदारसंघातील लोक मला तारतील याचा मला विश्वास आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या भगिनी तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मी पुस्तक लिहिणार असल्याचं मिश्किल विधान केलं। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येण्याची स्थिती असल्याचाही दावा केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांनी गुरुवारी आपली उमेदवारी दाखल केली। तत्पूर्वी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं, तसंच त्यांच्या विजयाची कामना केली। उमेदवारी भरल्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तसंच धनंजय मुंडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। राज्यात महायुतीची उमेदवारी यादी जवळपास जाहीर झाली आहे। धनंजय मुंडे यांची सूचक म्हणून मी त्यांची बहीण तिथं उपस्थित आहे। मी त्यांच्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे। माझ्या त्यांना शुभेच्छा। ही निवडणूक त्यांना सोपी जावी, त्यांचा चांगल्या मताने विजय व्हावा अशी माझी इच्छा आहे। आमच्या कुटुंबानं परळी मतदारसंघाची पूर्वापार सेवा केली आहे, तशी सेवा धनंजय मुंडे यांनीही करत राहावी असं पंकजा मुंडे म्हणाल्या।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गुरुवारी भर पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्यांनी वळसेंची उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याची टीका करत पत्रकार परिषदेतच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली। यामुळे महायुतीचं राजकारण चांगलंच तापलंय। दिलीप वळसे पाटील गुरुवारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत। तत्पूर्वी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या परिषदेत शिंदे गटाच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी वळसेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला। ते म्हणाले, मला या ठिकाणी पक्षाची बैठक असल्याचं सांगून बोलवण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात इथं दुसराच ठराव घेतला जातोय। हा प्रकार मला मान्य नाही। वळसेंनी आम्हाला वेळोवेळी त्रास दिला, त्यामुळे त्यांच्या उमेदवारी विरोधात आम्ही इथं आत्ताच्या आत्ता पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करत आहोत। विजय आडारी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती निवडून आणताना आणि इतर सर्व कामात आम्ही त्यांना मदत केली, पण त्यानंतरही त्यांनी आदिवासी भागात आम्हाला खूप त्रास दिला। सद्यस्थितीत मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढतोय। आम्हाला इथं पक्षाची बैठक असल्याचं सांगून बोलवण्यात आलं, पण इथं दुसराच ठराव घेतला जातोय, त्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती। मी जिल्ह्याचा आदिवासी प्रमुख म्हणून काम करतो। मी आता या क्षणी पक्ष सोडण्याची घोषणा करतोय। मी माझी पुढील भूमिका आता स्पष्ट करणार नाही, पण आमचा दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे। विजय आडारी यांच्या या भूमिकेमुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर फूट पडल्याचं चित्र आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची उमेदवारी विक्री केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ माजली आहे। श्रीगोंदा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। त्यानंतर लगेचच त्यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली। शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आता त्यांच्या उमेदवारीवरून संजय राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राहुल जगताप म्हणाले, संजय राऊत यांनी उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीनं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा नागवडे यांना विकलं। नागवडेंचा सेनेत प्रवेश होण्यापूर्वीच त्यांचा एबी फॉर्म तयार करण्यात आला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी होती, पण संजय राऊत यांनी द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके असं सूत्र राबवलंय। हे लोकशाहीला घातक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे माझे राजकारणातील श्वास आहेत। अनेक अडचणी आल्या, पण आम्ही त्यांची साथ सोडली नाही। पवारांची श्रीगोंद्याच्या जागेबाबत काय अडचण होतील हे मला माहीत नाही। माझा त्यांच्यावर कोणताही रोष नाही, पण विधानसभा निवडणुकीत काय करायचं याचा निर्णय आमचे कार्यकर्ते घेतील। आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याची माहिती आहे। केजरीवाल महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसंच इतर घटक पक्षांचा प्रचार करणार आहेत, मात्र ते काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। अरविंद केजरीवाल यांची राज्यात विभागवार सभा होणार असल्याची देखील माहिती आहे। महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचं संघटन काहीच भागात असून त्या मतदानाचा फायदा महायुतीला होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी महाविकास आघाडीनं घेतली आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना प्रचाराचं निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। कथित लिकर पॉलिसी भ्रष्टाचार प्रकरणावर केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं। याच दरम्यान त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं, त्यामुळे केजरीवाल हे भाजप विरोधात अधिक आक्रमक झालेत। त्यांच्या याच आक्रमकतेचा महाविकास आघाडीला फायदा करून घेण्याचं मबियानं ठरवलं असल्याची माहिती आहे। अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नागपूर शहर यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान केजरीवाल हे महाराष्ट्रासह झारखंडमध्ये सुद्धा भाजप विरोधात प्रचार करणार आहेत। येत्या 24 नोव्हेंबर रोजी महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल असा दावा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केला। ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते। चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बॅकफूटवर गेल्यानं सध्या महायुती ताकही फुंकून पितीये। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। तोपर्यंत महायुतीनं घोषित केल्या नसलेल्या जागांवर चर्चा सुरू राहील। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे जागांचा तिढा सोडवण्यासाठी समर्थ आहेत। देवेंद्र फडणवीस हे माणसांना समजावून सांगणारे जादूगार आहेत। ते युतीतील जागा वाटप आणि मिळालेल्या जागांवर उमेदवारी देऊन लवकरच मोकळे होतील। देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी यंदा निवडणूक धामधुमीत जाणार आहे। राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि 24 नोव्हेंबर रोजी आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल। महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय केंद्रीय नेते घेतील असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी उमेदवारी घोषित झाल्यापासून देव देवता आणि देव समान माणसं यांचे आशीर्वाद घेऊन मी कामाला लागलोय।
शंकर महाराज मठ, कसबा गणपती, स्वर्गीय गिरीश बापट कार्यालय, मोतीबाग, मृत्युंजयेश्वर मंदिर, सावरकर स्मारक, धोंडी केशव कर्वे पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. माणूस हा एकटा नसून तो दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अनेकांचा मिळून आहे. सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा पाठीशी आहेत. कोथरूड मतदारसंघात आमदार झाल्यावर अचानक राज्यातील सरकार गेलं, कोविड प्रादुर्भाव झाला.